हरिकृष्णा क्लिनिकमध्ये काका तुम्ही कधी आलेले, कुठल्या महिन्यात आलेले? आता या 2026 मध्ये. हां, तर त्यावेळेस तुम्हाला काय त्रास होत होता? म्हणजे उलटी होत होतं? उलटी नाही, पोट जड झालेलं तसं सांगा. पोट जर झालेलं. हां, आणि अंग दुखत होतं. अजून काय आठवतंय का? एवढं नाही. अच्छा, ते आठवत नाहीये. मग तुम्हाला डॉक्टरने सोनोग्राफी करायला सांगितली का? हां. अच्छा, सोनोग्राफीमध्ये काय सापडलं, काय बोलले डॉक्टर तुम्हाला? ते तिकडची सर्जरी करायला लागेल. ऑपरेशन करायला सांगितलं. मग आपल्याकडे तुम्ही जेव्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये आले त्याच्यानंतर आपण जी औषधं दिली आणि काही पथ्य दिली, बरोबर ना? हां, मग त्या पथ्यांमध्ये काय सांगितलं की उपाशीपोटी पाणी पिऊ नका, पालेभाज्या खाऊ नका, किंवा जे काही थोडंसं मांसाहार करा पण तो मर्यादित करा. त्याच्यानंतर मांसाहार करताना ग्रेव्ही कमी खाणं, हे सगळं तुम्हाला जी काही पथ्य दिली, ओके, त्या पथ्यांमध्ये आणि आपल्या औषधांमुळे तुम्हाला किती दिवसात फरक पडला? 5-6 दिवसात फरक पडला. पोटात दुखायचं होतं का? दुखायचं थोडं. हां, मग ते पोटात दुखायचं थांबलेलं का तेव्हा आपल्या औषधांनी? आणि मग त्याच्यानंतर आज जुलै महिन्यामध्ये तुम्ही आले, ते फक्त 15 दिवसाचीच औषधं घेतलेली आपण, त्याच्यानंतर परत आपण भेटलोच नाही. आज आलो, आज आहे तारीख 25 जुलै, है ना? 25 जुलै 2026, बरोबर आहे. तर आता 2-3 दिवसापासून तुम्हाला त्रास व्हायला लागला म्हणून तुम्ही परत आयुर्वेदिक औषधं आज माझ्याकडून घेऊन जाताय. त्रास व्हायला लागला म्हणजे हां. आठवडा झाला. आठवडा त्रास होतोय तुम्हाला, मग त्याच्यामुळे तुम्ही परत आयुर्वेदिक औषधं घ्यायला आपल्या इथे खोपोलीमध्ये आला, बरोबर ना? मग आता तुम्हाला आयुर्वेदावर विश्वास बसला, है ना? म्हणजे तुम्ही थोडेसे जर पथ्य पाळले तर तुम्ही बरे होऊ शकता. म्हणजे एवढं तर तुम्हाला आला ना, अनुभव आला ना तुम्हाला. हा, हे इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे की पथ्य पाळले तर औषधं कमी लागतात. काय? पथ्य पाळले तर औषधं कमी लागतात, बरोबर आहे? परफेक्ट. हां, म्हणजे आता इथून पुढं तुम्ही औषधं कमी करायची असेल तर काय पाळणार? पथ्य पाळणार ना? नक्की. ओके, थँक्यू.